After studying universal set and complement of a set, now we study the operations on sets. Operations on sets. संचावरी क्रिया. Operations on sets. संचावरी क्रिया. दोन संचाच्या बाबतीत काही ऑपरेशन्स आहेत, क्रिया केल्या जातात, त्या या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. आपल्याला मुख्य दोन ऑपरेशन्स संचाच्या बाबतीत अभ्यासायचे आहेत. पहिलं ऑपरेशन, फर्स्ट ऑपरेशन जे आहे ते इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स असतो तर आपण दोन संचांचा छेद संच. सपोज यू हैव गिवन टू सेट्स A and B. Then the intersection of two sets A and B is the set of common elements of sets A and B. Suppose two sets A and B are given. दोन संच दिलेले आहेत. Then the intersection of sets A and B is the set of all common elements of both sets A and B. A आणि B ह्या दोन्हीत कॉमन असणारे मेंबरचा जो सेट असतो त्याला म्हणलं जातं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. And intersection of two sets is denoted by the symbol A intersection. हे उलटा सारखं जे चिन्ह आहे त्याला इंटरसेक्शन म्हणायचं. A intersection B लिहायचं या पद्धतीत आणि वाचायचं A intersection B. Therefore A intersection B is defined as again A intersection B is the set of all x such that x belongs to A and x belongs to B. x हा दोन्ही मध्ये असणारा जो घटक आहे, दोन्ही संचाचा जो कॉमन भाग त्याला. किंवा A intersection B is the set of all x such that x belongs to both the sets A and B. दोन्हीत कॉमन असणारा x त्याला म्हणायचं इंटरसेक्शन. And by Venn diagram, suppose set A here and set B, then the common region to both the sets, दोन्ही मध्ये कॉमन असणारा जो हा भाग आहे, या भागाला म्हणायचं A intersection B. A intersection B. For example, if we consider these two sets, set A have the elements 1, 3, 5, 7. A ची member 1, 3, 5, 7.
and set B contains 2, 3, 6, 8. Then A intersection B. A intersection B contains those elements which are common to A and B. A आणि B मध्ये कॉमन. पहा A आणि B मध्ये काय दिसते दोन्ही मध्ये कॉमन. 1 हा A मध्ये आहे परंतु B मध्ये नाही. 3 बघा 3 दोन्हीकडे आहे. Therefore 3 is the member of intersection set. 5 A मध्येच आहे B मध्ये नाही. 7 हाही फक्त A मध्ये आहे B मध्ये नाही. म्हणजे इंटरसेक्शन मध्ये फक्त हा येणारा एकच मेंबर आहे 3. मग आता या दोन्हीचं वेन डायग्राम जर काढायचं असेल या दोन्ही संख्येच्या बाबतीत हियर फर्स्ट A and second set B. A आणि B ह्या दोन्ही सर्कल कडे बघितलं या दोन्ही सेट कडे जर बघितलं तर हा सेंटरचा जो भाग आहे हा कॉमन आहे. मग आता या दोन्ही मध्ये कॉमन असणारा मेंबर आहे कॉमन रिजन मध्ये घ्यायचं 3. ज्याला प्युअर A मध्ये आहे 1, 5, 7 आणि प्युअर B मध्ये आहे 2, 6, 8. जेव्हा हे पहिल्या सर्कल कडे जर घेतला तर 3 ला आपल्याला काउंट करावंच लागेल या बाजूला 1, 3, 5, 7 आणि B चं सर्कल विचारात घेतलं तर 2, 3, 6, 8 means 3 belongs to both of the sets. Hence 3 is the member of A intersection B. Intersection मध्ये येणारा हा एकमेव आहे. किंवा आणखीन एखादं उदाहरण बघूया आपण. सपोज सेट P चे मेंबर A, B, C, D, E. सेट Q चे मेंबर A, E. Then P intersection Q. Write down those elements which are common to both of the sets A and B. Sorry, here names P and Q. Therefore, write down those elements common to P and Q. P आणि Q मध्ये कॉमन असणार आहे. आता बघा P मध्ये A या ठिकाणी A चे B, C, D हे तिन्ही मेंबर Q मध्ये नाहीत. त्यानंतर ह्या P आणि Q ह्या दोन्ही सेट मध्ये E हा सेट मेंबर आहे. A and आणि A आणि E हे दोन्ही में घटक असणारा जो सेट आहे तो Q आहे. और ऑब्जर्व द मेंबर्स और ऑब्जर्व केअरफुली द सबसेट रिलेशन बिटवीन P and Q. P आणि Q मध्ये सबसेट रिलेशनचा जर अभ्यास केला तर Q चे सर्व मेंबर हे P मध्ये आहेत. मीन्स Q is the subset of P. Q हा P चा सबसेट आहे. A Q is subset of P. Q हा सबसेट Q लहान P मोठा. Then P intersection Q is equal to we get the set Q. Here AE means set Q. जर सबसेट दोघांपैकी एक हा दुसऱ्याचा सबसेट असेल तर त्या दोन्हीचं इंटरसेक्शन हे लहान सेट जो की आतला सेट हा इंटरसेक्शन मध्ये येऊ शकतो. परत आता याचं वेन डायग्राम जर काढायचं म्हणल्यानंतर काही मोठा सर्कल हा P या सेटसाठी आणि लहान सर्कल हे Q या सेटसाठी. आता मेंबर्स लिहित असताना अगोदर आतल्या Q या सेटचे लिहूया. Q या सेटचे मेंबर्स कोणते आहेत? A आणि E. आता P
पी चे मेंबर्स लिहित असताना त्या पी च्या सर्कलमध्ये ऑलरेडी हे दोन्ही समाविष्ट आहेत. ए आणि ई वगळून आपल्याला लिहावं लागेल. रिपिटेशन तर अलाउड नाही. तर कोणते येतील? बी, सी, डी, ई पर्यंत. म्हणजेच जर दोघांपैकी एखादा दुसऱ्याचा सबसेट असेल तर इंटरसेक्शन मध्ये जो लहान सेट आहे हे तिथे येऊ शकतो. जो आतल्या साईडला असतो हे त्या ठिकाणी. आलं लक्षात? आता आता याच्या बाबतीत काही लहान लहान मुद्दे, काही प्रॉपर्टीज म्हणूया, प्रॉपर्टीज म्हणून इंटरसेक्शनच्या बाबतीत आपल्याला पाहावं लागेल. सपोज यू हॅव गिवन two sets A and B, then its intersection is denoted by using symbol A intersection B. And intersection of two sets A and B is a commutative. Means while taking the intersection, order of the sets is not important. Means first A intersection B is equal to B intersection A. ऑर्डर कोणत्याही क्रमाने घेतलं तर इंटरसेक्शन C. दुसरं बघितलं आताच आपण, जर सबसेट रिलेशन असेल A subset B means all the members of A are also in B, then A intersection B is equal to A. जो लहान आहे हा त्या ठिकाणी. थर्ड, if A intersection B is equal to B, आता इंटरसेक्शन B घेतलेला, इंटरसेक्शन A आणि B चा इंटरसेक्शन B आहे, तर A आणि B मध्ये कोण कोणाचा सबसेट असेल? B हा A चा सबसेट येऊ शकतो, कारण कॉमन रिजन म्हणून B सिलेक्ट केलेला आहे आपण. तर B हा दोन्ही मध्ये असणारा भाग हा आतल्या साईडला आहे. देन B इज सबसेट ऑफ A. B हा A चा सबसेट आहे. या ठिकाणी बघा, इंटरसेक्शन हा कॉमन रिजन आहे. हा A आणि B या ठिकाणी घेतला, तर हा कॉमन रिजन जो आहे, कॉमन रिजन बिलॉंग्स टू बोथ द सेट्स A and B. मीन्स दिस A इंटरसेक्शन B हा जो भाग आहे हा A या सर्कल, A च्याही सर्कलमध्ये आहे आणि B च्याही सर्कलमध्ये आहे. हेन्स वी कॅन राईट A intersection B is the subset of A. A मध्ये असल्यामुळे A चा सबसेट आहे आणि हाच इंटरसेक्शनचा भाग B मध्ये सुद्धा आहे. and A intersection B is also the subset of B. हा B चाही सबसेट आहे. नेक्स्ट, in the complement of a set, complement चा जो आपण अभ्यास केला त्यात बघितले, complement of any set A is denoted by A dash. A आणि A dash ह्या दोन्हीमध्ये काही कॉमन नाही. दोन्हीमध्ये कोणताच एलिमेंट सेम असू शकत नाही. therefore intersection of a set and its complement, there is no common element, hence A intersection A dash is equal to I. दोन्ही मध्ये कॉमन मेंबर नसल्यामुळं आपल्याला तिथं हाय येतो. नेक्स्ट, इंटरसेक्शन ऑफ सेट विथ इटसेल्फ. प्रत्येक सेटची स्वतःचीच इंटरसेक्शन जर केलं तर आपल्याला दोन्हीतले मेंबर सेम येणार आहेत. म्हणजेच A इंटरसेक्शन A इज इक्वल टू A.
बघा दोन्हीमध्ये दोन्हीत काय फरक आहे बघा. इथं सेट आणि कॉम्प्लिमेंट या दोन्हीचं इंटरसेक्शन केल्यानंतर फाय मिळतो आणि एचं एसीच इंटरसेक्शन केल्यानंतर ए मिळतो. बरं ते एचं झालं. सपोज A is finite set and intersection of this A with empty set. एक आहे empty set. आता इथे हेच उदाहरण घेऊया आपण की जो आपण P हा सेट घेतला होता. मी त्याचं थोडंसं नाव बघून समजा हा A घेतला आणि दुसरा फाय घेतला. फाय इज अन एम्प्टी सेट. आता हे A आणि फाय हे दोन्हीत असणारा कॉमन कोणता आहे का? काहीच कॉमन नाही दोन्हीमध्ये. मीन्स A intersection phi which does not contain any member. Hence intersection of any set with phi is an empty set. That is A intersection phi is equal to phi. These are about intersection of two sets. लक्षात हे इंटरसेक्शन वरच आधारित एक डेफिनेशन द्यायचं आहे. डिसजॉइंट सेट्स इंटरसेक्शनशी रिलेटेड असणारी. आता हे काय ऑपरेशन मध्ये नाही पण इंटरसेक्शनशी रिलेटेड असणारे डेफिनेशन डिसजॉइंट सेट्स. नावातच आहे डिसजॉइंट. जॉइंट नसणार. Suppose you have given two sets A and B. Two sets are given and there is no any common element between A and B. A and B मध्ये एकही कॉमन नाही. Then that sets are called disjoint sets. Suppose set A, its members are 1, 3, 5, 9 and set B contains the elements 2, 4, 8. Observe the members of these two sets. या दोन्ही सेटच्या मेंबर्सचं निरीक्षण करा. दोन्हीमध्ये काही कॉमन आहे का? नथिंग इज कॉमन. Therefore, intersection of A and B is an empty set, that is phi. Empty set, or it is also called null set. Therefore, for disjoint sets, we say that if the intersection of two sets is an empty set, then the two sets are called disjoint sets. दोन संचाचा छेद संच हा रिक्त संच असेल, एम्प्टी सेट असेल तर त्या दोन संचांना काय म्हणायचं? डिसजॉइंट, विभिन्न संच म्हणायचं. काही कॉमन नाही. आणि आता याची फिगर आपलं वेन डायग्राम काढत असताना जसं आपण ह्या इंटरसेक्शन मध्ये थोडासा भाग कॉमन घेत होतो तसं इथं कॉमन काहीच घेता येत नाही. हा एचं सर्कल वेगळं आणि बीचं सर्कल वेगळं असं स्वतंत्र काढा किंवा याला सरळ चिटकून काढलं तरी चालेल, पण कॉमन नको. ए चे मेंबर 1, 3, 5, 9, बी चे मेंबर 2, 4, 8 काहीही कॉमन नाही. आणि ह्या दोन्हीचा इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतो? एम्प्टी सेट. आलं लक्षात? ठीक आहे. हे झालं तुमच्या इंटरसेक्शनशी रिलेटेड. इंटरसेक्शनच्या बाबतीत लक्षात ठेवा की एक्स हा दोन्हीत असला पाहिजे. इंटरसेक्शनच्या बाबतीतलं जर वर्ड प्रॉब्लेम आल्यानंतर त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये दोन शब्द लक्षात ठेवायचे. द मेंबर्स बिलॉंग्स टू बोथ. बोथ हा शब्द दोन्हीकडे, किंवा द मेंबर्स बिलॉंग्स टू द सेट ए अँड सेट बी. अँड हा शब्द तिथं असतो. बोथ
किंवा अँड हे शब्द जिथं असतील तिथं इंटरसेक्शन. नेक्स्ट सेकंड ऑपरेशन, दॅट इज युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ज्याला मराठीमध्ये संयोग संच असतो. युनियन ऑफ टू सेट्स. Union of two sets. Again, suppose you have given two sets A and B. A and B are given sets. A and B are given sets. Then the union of these two sets A and B contains all elements in A and all elements in B. A आणि B ह्या दोन्ही मधीलच घटकांचं एकत्रीकरण केलं जातं. मीन्स X belongs to either any one of the set. दोन्ही पैकी कोणत्या तरी एका संचात तो असला पाहिजे. And union of two sets A and B is denoted by A युनियन यू सारखं चिन्ह वाचायचं आहे. युनियन मध्ये यू आहे आणि इंटरसेक्शन मध्ये उलटा यू आहे. Therefore, A union B is the set of all X such that X belongs to A or X belongs to B. किंवा याला असं म्हणायचं, A union B is the set of all X such that X belongs to at least at least one set A or B. At least कमी एका संख्यामध्ये तो असला पाहिजे. एकीकडे B असेल, पहिल्यात असेल A मध्ये किंवा दुसऱ्यात असेल किंवा दोन्हीमध्ये असेल, तर असं संच घटकाचं एकत्रीकरण जिथं केलं जातं त्याला म्हणायचं युनियन. सपोज in Venn diagram this is first circle which denotes set A, second circle denotes set B, then A union B is the region like this. ह्या दोन्हीमध्ये A युनियन B ह्या दोन्हीमध्ये येणारा जो भाग आहे, दोन्हीचं जे एकत्रीकरण केलं जातं त्याला म्हणायचं युनियन. फॉर एक्झाम्पल, सेट A contains 1, 3, 6, 8. Set B contains 2, 3, 6, 9. Then A union B is equal to, आता A union B एकत्रीकरण करायचं आहे. इथं पहिला 1 आहे, त्यानंतर B मध्ये 2, त्यानंतर 3. बघा 3 हा कॉमन आहे दोन्हीकडे, पण 3 दोनदा लिहायचं, रिपिटेशन इज नॉट अलाउड. 3 नंतर 6 पण दोन्हीकडे आहे, हा 6, नंतर 8 आणि 9 हा एकीकडे असला तरी आपल्याला युनियन मध्ये घ्यावं लागेल एकत्रीकरण. आलं लक्षात? आणि व्हेन डायग्राम काढत असताना हे पहिलं A चं सर्कल आणि हे B चं सर्कल. बघा आता A आणि B मध्ये जे कॉमन मेंबर आहेत हे दोन्ही सर्कल मध्ये येणारे 3 आणि 6 आपण हे कॉमन बाहेर केले. तर आता A संचाचे घटक राहिलेले आहेत 1, 8. B सेटचे राहिलेले घटक कोणते आहेत 2, 9. आणि आता हा जो कॉमन भाग आहे
सगळ्याचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला मिळालेले घटक काय काय होतील? आता इथं दोन्ही सर्कलचे एकत्रित जर आपण काउंट केले तर 1 पहिल्या सर्कलमध्ये 1 3 6 8 आणि दुसऱ्या सर्कलचे 2 9 आणि हे जर क्रमाने लिहिल्यानंतर आपल्याला मिळणारा सेट आहे A युनियन B and A union B contains 1 2 3 6 8 and 9. आलं लक्षात? आता परत मागच्या सारखंच आणखीन एक उदाहरण बघा. सपोज वी कन्सिडर सेट P. P चे मेंबर्स मागचेच घेऊयात आपण. A B C D E. Q चे मेंबर A आणि E. Then P युनियन Q जर आता एकत्रीकरण करायचं म्हटल्यानंतर साहजिकच Q मध्ये असणारे दोन्ही मेंबर P मध्ये ऑलरेडी आहेत. मग एकत्रित करत असताना आपल्याला कोणता सेट मिळेल बघा? A B C D E आणि A B C D E हे मेंबर असणारा जो सेट आहे तो आहे P. म्हणजे साहजिकच वेन डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल हे P चं सर्कल आहे आणि त्या P मध्ये Q हा पूर्णपणे सामील आहे. म्हणजे या ठिकाणी Q हा P चा सबसेट आहे. तर हे Q चं सर्कल आपल्या साईडला आपण काढलं तर Q चे मेंबर A E. आता P चे मेंबर लिहित असताना A आणि E रिपीट लिहिण्याची आवश्यकता नाही. तर P चे मेंबर A इथं आलेला आहे B C D E आणि पहा बरं आता इथे जर बघितला तर एकत्रित करत असताना हा आपल्याला मोठा सेट मिळतो. म्हणजेच P युनियन Q इज इक्वल टू P. मग बाबांनो दोन रिलेशन लक्षात ठेवा. कदाचित क्वेश्चन येऊ शकतो वेन डायग्राम काढण्यासाठी. जर सबसेट रिलेशन दिला असेल एखादा सेट हा दुसऱ्याचा सबसेट असेल तर इंटरसेक्शन घेत असताना त्या दोघांपैकी आतला भाग हा कॉमन येतो. आतला सेट हा कॉमन येतो. म्हणून लहान सेट हा इंटरसेक्शन मध्ये आणि युनियन मध्ये हा मोठा सेट बाहेरचा सेट हा. आलं लक्षात? तर ठीक आहे. ह्या युनियनच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मागच्या सारख्याच काही प्रॉपर्टीज अभ्यासायच्या आहेत. तर युनियन मध्ये सुद्धा A आणि B या दोन्ही सेटच्या बाबतीत कोणत्याही क्रमाने जर युनियन घेतलं तर सेम येतं. दॅट इज युनियन ऑफ टू सेट्स इज द कॉम्युटेटिव्ह. A युनियन B इज इक्वल टू B युनियन A. कोणत्याही क्रमाने घेतला तरी युनियन इथं सबसेट रिलेशन आत्ताच तुम्ही बघितलेलं आहे तेव्हा P आणि Q च्या बाबतीत. मग तेच A आणि B च्या बाबतीत. A subset B means all the members of A are also the members of B. Then A union B, A आणि B चं युनियन जर केला तर यातला जो मोठा सेट आहे तर मोठा सेट कोणता आहे तो B. पाठीमागचा आठवतंय का? इंटरसेक्शन मध्ये कोणता घेतला होता? A घेतला होता. लहान घेतला होता ते तो B. किंवा याचा कॉन्व्हर्स याचे उलट A युनियन B इज इक्वल टू A घ्या किंवा B घ्या. A union B is equal to B. Then A is a subset of B. A हा B चा subset. आता बघा युनियन म्हटल्यानंतर हा कॉमन भाग आहे. हा पूर्ण कॉमन भाग. आता हे A युनियन B
आणि इंडिव्हिज्युअल सेट ए और बी ह्या दोन्हीच्या बाबतीत सबसेट रिलेशन कसं सांगता येईल? युनियनचा टोटल भाग ए मध्ये आहे का? नाही. म्हणजे युनियन इज नॉट अ सबसेट ऑफ ए. त्याच्या उलट होऊ शकते का बघा? ए चा पूर्ण भाग युनियन मध्ये आहे. मीन्स ए इज सबसेट ऑफ A is subset of A union B as well as B is subset of A union B. Means individual sets are subsets of union. Intersection मध्ये उलट होतं. Intersection individual चे सबसेट होते आणि इथं मात्र individual हे union चे सबसेट आहे. Next, set and its complement. या दोन्हीचं जर युनियन केलं तर काय मिळेल? कॉम्प्लिमेंट बघितले तुम्ही, म्हणजे कॉम्प्लिमेंट अभ्यासत असताना तुम्हाला युनिव्हर्सल सेट दिला जातो. युनिव्हर्सल सेट यू आणि त्याचा सबसेट ए, and the complement of A, that is A dash, contains those elements of U which are not in A. ये मधले मेंबर्स वगळून राहिलेले मेंबर्स घ्यावे लागतात. मीन्स देयर इज नो कॉमन एलिमेंट, कॉमन नाही. इंटरसेक्शन दोन्हीचा फायदा होता. आता ह्या सेटचा आणि कॉम्प्लिमेंटचं एकत्रीकरण करायचं म्हटल्यानंतर साहजिकच काय मिळणार आहे? युनिव्हर्सल सेट. दोन्हीचं एकत्रित केल्यानंतर युनिव्हर्सल सेट. आणि दोन्ही कॉमन म्हणजेच इंटरसेक्शनच्या वेळेस फाय. नेक्स्ट, ए युनियन ए हे काही ए एकत्रित एका संख्याचं त्याच्याचेच म्हणजे ए ना. आणि ए युनियन फाय, ए युनियन फाय. ए इज एनी फायनाइट सेट. ए इज नॉट एम्प्टी सेट. तो एम्प्टी नाही, काही ना काही मेंबर्स त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या एचं एखाद्या रिक्त संख्येचे युनियन जर केलं तर आपल्याला काय मिळेल? ए मिळेल. आणि ए युनियन फाय इज इक्वल टू ए. आलं लक्षात? आता मग आता या युनियनच्या बाबतीमध्ये कोणते शब्द महत्वाचे? दोन्हीमध्ये थोडंसं कंपॅरिझन घ्या. तर पहिला अभ्यास केला आपण ए इंटरसेक्शन बी आणि सेकंड ऑपरेशन आहे ए युनियन बी. ए इंटरसेक्शन बी मीन्स those elements which are common elements, and here those elements which are in A as well as in B. A आणि B, A किंवा B ह्या दोन्हीत असणाऱ्या मेंबरचं एकत्रीकरण केलं जातं. म्हणजे एक तर A मध्ये असतील किंवा B मध्ये असतील. आणि इथं मात्र A आणि B, लक्षात ठेवा इथं अँड हा शब्द आहे आणि इथं ऑर असेल तरी चालेल. आता परीक्षेमधली सूचना तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला असा प्रश्न असेल, प्रश्न पहिला किंवा दुसरा सोडवा. पहिल्या दोन पैकी पहिला किंवा दुसरा सोडवायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता? तो सोपा वाटला त्या दोन्हीपैकी एखादा सोडवलं तर चालतो का नाही? कोण पहिला सोडवेल, कोण दुसरा सोडवेल, किंवा एखादा हुशार विद्यार्थी ज्याला दोन्ही येत असतील तर दोन्ही सोडवणार आहे. पण मार्क एकाचेच मिळणार आहेत का नाही? एकाचेच मिळणार आहेत. आणि जर अशी सूचना असेल पहिला आणि दुसरा सोडवा आणि हा शब्द असेल तर दोन्ही प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे. तर आणि हा शब्द इंटरसेक्शनला आणि ऑर हा शब्द युनियनला आहे.
त्यानंतर ए अँड बी बोथ दोन्ही असेल तर दोन्हीसाठी बोथ हा शब्द आहे. आणि युनियनच्या बाबतीत हा काय असेल? ॲटलिस्ट असेल. ॲटलिस्ट हा शब्द असेल. हे दोन्ही लक्षात ठेवा बरं का, कारण आपल्याला ह्या दोन्हीशी रिलेटेड असणारे काही शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना हे उपयोगाचं आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला ज्या डेफिनेशन मी सांगितलेल्या होत्या त्यामध्ये आहेत बघा डेफिनेशन. तर परत एकदा सांगतो मी, इंटरसेक्शन मध्ये एक्स बिलॉंग्स टू बोथ ए अँड बी आणि युनियनच्या वेळेस एक्स बिलॉंग्स टू ॲटलिस्ट वन सेट ए ऑर बी. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एकामध्ये तरी तो असला पाहिजे. ठीक आहे. हे दोन ऑपरेशन आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. दोन ऑपरेशन बद्दल काय प्रॉब्लेम आहे का? नाही. तर आता आपण काय करूयात, ह्या दोन्ही ऑपरेशनच्या बाबतीतून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आणि त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आपल्याला 1.4 मध्ये सोडवायचे. तर एक फॉर्म्युला आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने घेऊयात. सपोज यू हॅव गिवन सेट ए चे मेंबर्स आहेत 3, 6, 9, 12 and 15. And set B contains the members of B are 6, 12, 18, 24, 30 and 36. पहा, ए मध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबरची संख्या किती आहे? कोणते मेंबर नाही विचार, एकूण किती मेंबर्स आहेत ए मध्ये? ए मध्ये आहेत एकूण 1, 2, 3, 4, 5. ए मध्ये 5 मेंबर आहेत. मीन्स द नंबर ऑफ मेंबर्स इन सेट ए इज डिनोटेड बाय n of a. Therefore, n of a is equal to 5. B मध्ये किती मेंबर्स आहेत मोजा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6. That is n of b. Number of b is equal to 6. When diagram बघा आपण, हे एचं सर्कल आणि हे बीचं सर्कल. फर्स्ट राइट डाउन द कॉमन एलिमेंट्स इन ए अँड बी. ए आणि बी मध्ये काय कॉमन आहे पहा? 6 कॉमन आहे. त्यानंतर 12 कॉमन आहे. 6 ए चे मेंबर 3, 6, 9, 12. बी चे मेंबर 6 आहेत ऑलरेडी आहे, 12 आहे, 18, 24, 30, 36. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. बी च्या सर्कल मध्ये 6 मेंबर्स. and now A intersection B contains common elements, and here common elements are 6 and 12. Therefore n number of A intersection B is equal to 2. Don't members. And A union B, आता एकत्रीकरण करायचं असेल तर, आता एकत्रीकरण करत असताना दोन्हीतलं एकत्रित करूया. 3, 6, 9, 12, 15, 18, 24, 30 and 36. काउंट करा किती मेंबर्स आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Therefore,
number of A union B is equal to 9. इतना है राइट. नंबर ऑफ ए युनियन बी, ए आणि बी चे एकत्रित करत असताना आपण काय केलं, ए मधले मेंबर्स घेतले, नंतर ह्या बी मधले मेंबर्स घेतले, म्हणजे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी दोन्ही, आणि दोन्ही ऍड करत असताना तुमच्या लक्षात येईल हा कॉमन जो भाग आहे हा डबल झालेला आहे. हा ए मध्ये पण आला आणि बी मध्ये पण आलेला आहे, म्हणजे आपल्याला दोन्हीचे एकत्रीकरण करत असताना तो दोनदा घेऊन चालला. तर त्यातलं एक वेळेस आपल्याला मायनस करायला लागेल. देअरफॉर मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि हा आपल्याला एक नवीन फॉर्म्युला मिळतो. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि इथं आणखीन एक लक्षात ठेवा वाटलंच तर, जर हे दोन्ही डिसजॉइंट सेट असतील, इफ ए and B are disjoint sets, then डिसजॉइंट असल्यामुळं इंटरसेक्शनची संख्या 0 येते आणि आपल्याला मिळणार फॉर्म्युला ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. डिसजॉइंटच्या वेळेस फक्त एवढा घ्यायचा आहे, आणि नंतर मग ह्या दोन्ही ऑपरेशन आणि या दोन्ही ऑपरेशनशी रिलेटेड असणारा नंबर ऑफ एलिमेंट्स आणि त्या दोन्हीचा हा फॉर्म्युला ह्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये पुढच्या पिरियडला आपण सोडूया. तर त्यापूर्वी प्रॅक्टिस सेटकडे जाण्यापूर्वी तुम्ही हे थोडंसं समजून घ्या पुस्तकातून. काही प्रॉब्लेम असतील तर ग्रुपवर शेअर करा.